राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व वैभवदादा पाटील युवा मंच मार्फत विसापूर सर्कलमधील निंबळक, चिखलगोठण, आळते, लिंब, पानमळेवाडी, बोरगाव या गावांमध्ये 600हून अधिक महिलांचे ऑफलाईन आणि ऑनलाईन नोंदणी करण्यात आली। या कामासाठी वैभवदादा पाटील युवा मंचचे कार्यकर्ते अग्रेसरपणे काम करतात। खानापूर मतदारसंघात वैभवदादा पाटील यांची टीम या कामासाठी आघाडीवर आहे। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते जास्तीत जास्त महिलांना लाभ व्हावा म्हणून झोकून देऊन काम करतात। महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसमध्ये संपर्क करावा असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी केले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली। या योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणं आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्याबाबत निर्देश दिले। 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना 1 जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्णय घेताना योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देशही संबंधित विभागाला दिले। याआधी या योजनेसाठी 60 वर्ष वयोगटापर्यंत मर्यादा ठेवण्यात आली होती, परंतु आता ही अट काढून टाकण्यात आली। ही मर्यादा आता 65 वर्ष करण्यात आली। याशिवाय जमिनीच्या मालकीची देखील अट काढण्यात आली। या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये दिले जाणार आहेत। यासाठी पहिल्या महिलांना 21 ते 60 वयोगटाची मर्यादा ठेवण्यात आली होती, मात्र आता यात वयाची अट वाढविण्यात आली असून 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत। ही योजना गरीब महिलांसाठी असणार असून पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रतिमाह दिले जातील। वर्षाला उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी असावं अशी आहे। विसापूर सर्कलमधील पुढील प्रमाणे कार्यकर्ते ही योजना राबवण्यासाठी प्रभावीपणे काम करतात। त्यामध्ये वैभवदादा पाटील युवा मंचचे प्रवीण पाटील, प्रदीप पाटील, कृष्णदेव पाटील, अमित काळबागे, अक्षय शिंदे, अतुल शिंदे, संतोष चव्हाण, कृष्णा कदम, शंकर काळबागे, अमित भोसले हे सर्वजण विसापूर सर्कलमध्ये काम करतात। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।